मुदखेड तालुक्यातील बारड येथील कवळे मार्केटच्या बाजूस असलेले रोज मजूरदार डापरवाड कुटुंबाचं घर दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटनं अचानकपणे आग लागल्याने घर जळून खाक झालं। त्यामध्ये घरातील जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली असून रोज मजूरदार कुटुंब उघड्यावर आले। या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना मिळताच त्यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी डांपरवाड कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबियांना फूल नाही फुलाची पाकळी म्हणून 21,000ची मदत केली। ही आर्थिक मदत केल्याबद्दल डापरवाड कुटुंबीय व गावकऱ्यांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात। यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे, बालाजी पाटील नागेलीकर, ओमकार पाटील ढगे, आनंद पाटील मगरे, माधव पाटील ढगे, मुदखेड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, संदीप देशमुख, सतीश पाटील डोंगरगावकर, रामकिशन माने, गजानन लोमटे, महेश मुलंगे, प्रदीप सावरकर, लोकेश देशमुख, दिनेश आठवले, अमोल आठवले, विशाल वसुमते, काशीनाथ शिंदे, सतीश व्यवहार। ही घटना घडल्यानंतर आज आपल्याला भेटीसाठी कोण आलते? दादाराव ढगे पाटील आलते, त्यांनी आम्हाला भेट देऊ शिकले। किती आर्थिक मदत केली? आम्हाला 21,000ची केली। शासनाकडून अजून कोणी राजकीय नेता आलते का इथं? नाही, कोणी आलं नाही। तर तलाठी आलते, मॅडम, ग्रामसेवक आलते। काय आश्वासन, काय आर्थिक मदत दिली का? नाही, पंचनामा करून गेले पोलीसवाले येऊन। नाव काय आपलं प्रथमतः? गोविंद बापूराव डापरवाड। काय घटना काय घडलेली आहे? आम्ही काल गुरुवारी घराला कुलूप लावलं आणि शेताकडे कामाला गेलो। कामाला गेल्याच्या नंतर आम्हाला मोबाईलवर असं कळवलं की अशी घटना घडली। मग बाजूचे काही शेजारी पाजारी होते, त्यांनी बघितल्याच्या नंतर विजवताना आम्हाला सांगितले की तुमच्या घराला पेट लागली। मग आम्ही धावत आलो, इथं तर काहीच उरलं नव्हतं। काय नेमकं नुकसान काय झालं? नुकसान काय म्हणजे असं काही राहिलंच नाही। धान्य होते ते धान्य गेले, अंगावर फक्त राहिले थोडे कपडे राहिलेले आहेत, धान्य गेले, थोडे दागिने होते लेकराचे, आईचे, बायकोचे, ते पण आम्हाला हाती लागले नाही। बरं, आता आपल्याला कोणी आर्थिक मदत कोणी केले काय आपल्याला? आम्हाला दादाराव ढगे पाटील यांनी 21,000 रुपये देऊन आम्हाला थोडी मदत केली आणि पंचायतनं आम्हाला थोडंफार सहकार्य केले, आम्हाला राशन बिशन देऊन एका दिवस खायासाठी। अजून कोणी मोठे नेता आलते का इथं? नाही, कोणी नाही आलं। बाकीचं तलाठी मॅडम तेवढे आलत्या, त्यांनी आमची तक्रार घेतली आणि सांगतो म्हणजे। बारड ग्रामपंचायत के कोणी सदस्य कोणी काय आलते का? मग त्यांचे ग्रामपंचायतचीच माणसं आलती घेऊन, राशन तेवढं दिलंय आम्हाला, 1-1 किलोचं सामान दिले। अजून कोणी राजकीय नेता आलते नाही? नाही, कोणी नाही, राजकीय कोणी नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।